हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्स चॅनल. आज मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये जे सियाम मशीन असतं, जे ऑपरेशन थिएटरमध्ये यूज केलं जातं, तर त्या मशीनबद्दल डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ आणि काही इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सियामचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो. तर व्हॉट इज सियाम मशीन? तर सियाम मशीन हे एक ॲडव्हान्स मेडिकल इमेजिंग डिव्हाइस आहे जे एक्स-रे टेक्नॉलॉजीवर आधारित आहे आणि दे आर प्रायमरीली यूज फॉर फ्लोरोस्कोपी capabilities, although they have a radiographic capability too. Then Siam is also called so due to its C-shaped arm and which is used to connect the X-ray source on the one end and the detector on the other. Siam machines are widely used during orthopedic, urology, gastroenterology surgeries and other complicated surgical and pain management and emergency procedures. Cardiac and angiography studies and in therapeutic studies, including stents or needle placements. For these procedures also the Siam machine is used. The fluoroscopy technology enables the high resolution X-ray images provided in real time so that the surgeon can do accurate procedures with better outcomes for patient. And Siam systems are also mobile and provide a great deal of flexibility to the surgeon to take images of whole body of the patient and from different angles as required. Then how does the mobile Siam machine work and what are its key components? So a mobile Siam comprises of an X-ray generator, an image intensifier or flat panel detector and workstation, which has the controls and settings. The C-shaped arm connecting the generator and the detector allows the movement horizontally, vertically and around the swivel axis so that X-ray images of the patient are produced from many angles. The generator emits the X-rays that penetrate the patient's body and which is placed in between. The image intensifier or detector converts the X-rays into a visible image displayed on the Siam monitor, and physician can check anatomical detail such as bones, fractures in the bone and under consideration versus the position of implants and instruments in real time while doing the procedure without causing damage to other parts. I would like to introduce my colleague Mr. Vaibhav Bhosle. He is also working as a OT in charge along with me, and today we are giving the demonstration on the use of Siam machine in operation theaters. तर आमच्यासोबत आज जे AOV इंटरनॅशनल ही जी मेंटेनन्स सर्व्हिस कंपनी आहे त्याचे जे बायोमेडिकल इंजिनियर आहेत मिस्टर प्रदीप पाटील, मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आता ऍक्च्युअल सियाम मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला द्यावं. सियाम मशीन, सियामचा हा आय पार्ट आहे. आय हे ट्यूब आणि हा मॉनिटर, सॉरी कंट्रोल आणि हे मॉनिटर. सियाम मशीन ऑन करताना इकडे MCB, हा MCB वरती गेला, ऑन होईल. ऑन झाल्यानंतर आपले ऑलरेडी फॅक्टर सेट राहतात त्याच्यावर ऑटो मोडमध्ये. हे फॅक्टर आपल्याला चेंज करायचे आहेत. आपल्याला KB चेंज करण्यासाठी ADCमधून बाहेर जायचं आहे. त्याच्यानंतर KB अप आणि डाऊन तुम्हाला वाढवायचे आहेत तर याच्यावर वाढवू शकतात आणि तुम्हाला कमी करायचे आहेत तर याच्यानुसार कमी करू शकतात. ओके, KB आणि ME हे दोघांपैकी एक सेट करायचं फॅक्टर आपल्याला इमेज सेट करण्यासाठी, इमेज घेण्यासाठी. बरोबर, आता आपण 48 आणि 1 MA घेतलेला आहे. हा सफिशियंट आहे आपल्याला हँडसाठी. ओके, हँडसाठी. आणि आपल्याला फ्लोरोज मोडमध्ये हे कंटिन्यू ठेवायचं आहे. रेडिओमध्ये नाही जायचं आहे, हे फ्लोरोमध्येच पाहिजे आपल्याला. ओके, आता मी इमेज घेतो. हे फूड स्विच
हे आपलं फूड स्विच. हा CR आपला पेशंट च्या मध्ये म्हणजे ओटी टेबलच्या मध्ये खालून ट्यूब राहते, या पोझिशनला खालून ट्यूब आणि वरून IR या पोझिशनला पेशंट करतो. समजा पेशंटच्या आणि पेशंटच्या मध्ये वरती IR आणि खाली ट्यूब या सिच्युएशनला यायला पाहिजे. या पार्टचा आपल्याला इमेज घ्यायची, त्याची इमेज घेण्यासाठी या सिच्युएशनला, म्हणून त्याला सी सेट या पोझिशनला ठेवल्यानंतर आपण इमेज आपलं ऑलरेडी फॅक्टर सेट आहेत. आता आपण जसं आपल्याला ऑलरेडी फॅक्टर सेट आहे, फूड स्विच प्रेस केलं तर आपल्याला डायरेक्ट आता इमेजच दिसेल, पेशंटची इमेज दिसेल. इमेज या पोझिशन म्हणजे अशा प्रकारे इमेज दिसेल आपल्याला. या मॉनिटरवर आपल्याला लाईव्ह इमेज दिसते आत्ताची चालूची, आणि हा जो आपला बंद मॉनिटर आहे सध्या तो जेव्हा ऑन होईल तेव्हा ही स्टोअर इमेज याच्यावर दिसेल, याच्यावर लाईव्ह इमेज दिसेल. म्हणजे आता आपण शूट केलं तर आत्ताची इमेज इकडच्या मॉनिटरवर दिसेल आणि त्याच्यानंतर ही इमेज स्टोअर होईल इकडच्या मॉनिटर. यासाठी दोन मॉनिटर दिलेले जातात. ओके. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. माझं चॅनल फर्स्ट टाइम तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. थँक्यू.